पाहुणं त्याच्या शब्दाचा नाही तर माझ्या वयाचा तरी मान ठेवावं. वाट लग्न मोडलं तर लोक शेण घालतील तोंडात. आमच्या पोरीत काहीच खोट नाही हो. पैशाचा मामला आहे ना. माझा नाथा जीवाचं रान करीत आणि तुमचे पैसे देत. विश्वास ठेवा त्याच्यावर. विश्वास ठेवला पण तुम्ही त्या लायकीचे नाही ना. माझ्या बापूंची लायकी काढायची नाही काका. लते लते तू घबरती का? हे सुरे तिला घेऊन जा बरं. बस झालं बापू आता. इतकं का लाचार होत आहे? ते तू जाय. ती बोलतोय ना यांच्याशी. मला माफ करा बापू. मी तुम्हाला शब्द दिला होता मी तोंडाला कुलूप लावून बसणार, पण आता नाही सहन होत. लते तू जाय ना. मला बोलू द्या बापू. का करताय तुम्ही असं सगळं? पाप म्हणून माझं कर्तव्य करतोय. लेक म्हणून माझं काही कर्तव्य नाही का? लते नाही बापू. बापू तुम्ही फक्त माझे वडील नाही आहात, आदर्श आहात माझे. बोटाला धरून चालायला शिकवलं तुम्ही मला. तुमच्याकडे बघून मी चांगुलपणा शिकले. तुमच्याकडे बघून मी माणुसकी शिकले. बापू तुम्ही देव आहात माझे. आणि माझ्या देवाला असं झुकलेलं मी नाही पाहू शकत. एवढी लाचारी कशाला बापू? त्यांना लग्न नाही करायचंय. त्यांनी लग्न मोडलंय, मी नाही. मग माझी बदनामी कशाला? मी काही चुकीचं नाही केलं. तुम्ही जे म्हणालात ते सगळं केलं मी. मला काय वाटतं ते सगळं बाजूला ठेवलं. तुमच्या सुखाचा विचार करून मी गप गुमान सगळ्या गोष्टींना मान डोलावली. पण बापू हे सुख नाही ना. नका वाकू, नका झुकू कुणा पुढं. बापू मी लेक आहे तुमची. तुमच्या आयुष्यावरचा डाग नाही जिला काढण्यासाठी तुम्ही एवढे लाचार होताय. एवढा मोठा भार आहे मी तुमच्या मनावरचा. रीत असते ही पोरी. कसली रीत बापू? पोरीला जन्माला घातलं तर पाप केलं का तुम्ही? तुमची मुलगी जाड आहे म्हणून गुन्हा झाला का? कुणी निर्माण केली ही अशी रीत? नको आपल्याला अशा रीती जिथं आपण ताटमानानं जगू नाही शकत. बापू मी जाड आहे, खूप अपमान सोसलेत, पण माझ्या जाडीमुळे झालेला तुमचा अपमान मी नाही पाहू शकत. माफ करा बापू मला. माझ्यासाठी कुणापुढे तुमचा माथा नका टेकू. मी राहीन तशीच बापू. तुमची सेवा करीन, नोकरी करीन. सगळ्यांची लग्न झालीच पाहिजे असा काही कायदा नाही ना. तुम्ही तुमच्या परीने प्रयत्न केला, मी माझ्या परीने जमेल तेवढं जुळून घ्यायचा प्रयत्न केला. पण आता राहू द्या ना बापू. इथं तुमच्या आसवांची किंमत नाही.
नका गाळू तुमची आसो इथं. नका ठेवू डोकं यांच्या पायावर. बापू तुम्हीच म्हणायचे ना मला, नतमस्तक व्हा तर फक्त त्या पांडुरंगा पुढं. ते बापू तुम्हाला अजूनही आशा आहे ही लोक ऐकतील तुमचं? कळत का नाहीये तुम्हाला? ह्या लोकांना फक्त पैसा पाहिजे म्हणून ते लग्नासाठी हो म्हणले. तुम्ही माझ्या लग्नासाठी इतके आतुर झालात बापू की यांची नियत तुम्हाला कळलीच नाही. लते, उगाच काहीतरी बोलू नको. मोठ्यांच्या गोष्टीत आपण नसतं पडायचं, त्यांचं ते ठरवतील. इतके दिवस गप्पच होते मी, पण आता नाही. मान्य आहे आमचं चुकलं. आम्ही तुमचे पैसे वेळेत द्यायला पाहिजे होते, पण एवढं मोठं असं काय मागितलं तुमच्याकडं? फक्त थोडी मुदत पाहिजे होती ना, आणि ते बी कुणा परक्याकडून नाही, माझ्या सासरच्याच माणसांकडून. ए बाई, सासर फिसर म्हणू नकोस हा. अजून झाली नाहीस तू कोकाट्यांची सून. पण तुमचा मुलगा तर मला सारखं बायको बायको अशी हाक मारत होता. ते का हो? लग्न ठरल्या दिवसापासून मी गावचा जावई बापू आहे असा डांगोराच पिटला होता त्यांनी. तेव्हा का नाही बोललात काही त्यांना? आम्ही तुम्हाला कधीच आपलं मानलं होतं. सज्जन जेव्हा जेव्हा आमच्या घरी आले तेव्हा तेव्हा जावई बापू म्हणून जे काय मानपान असतील ते सगळे केले त्यांचे. तेव्हा आमच्या बापूंनी हा विचार नाही केला की अजून ते झाले नाही धुमाळांचे जावई. तुम्ही तो आपलेपणा कधीच दाखवला नाही. तुम्हाला आमच्याकडून फक्त पैसे पाहिजे होते. पैशाशिवाय काय नसतं या जगात. आम्ही नाही मानत ते. आमच्या बापूंनी शिकवलंय आम्हाला, पैसा काय आज आहे उद्या नाही. माणसं टिकवली पाहिजे. पैशापेक्षा माणुसकी महत्वाची. लते, तू गप ना, गोष्टी आणखीन बिघडतील ना. अजून काय गोष्टी बिघडायच्या बाकी आहे? तुम्ही सारखे मला विचारायचात ना मंद आहे का मी? अहो तुम्ही मंद आहात का? कळत का नाहीये तुम्हाला? तुमच्या पप्पांनी 4 वेळा सांगितलं हे लग्न मोडलं. लते, हे पाय, मी तुझ्यापेक्षा मोठा आहे, माझा मान ठेवायला पाहिजे तू. कसला मान? कुठे आहे मान? अहो कसे आहात तुम्ही? तुम्हाला स्वतःसाठी कधी काही ठरवताच येत नाही, बोलताच येत नाही. तुमचे पप्पा तुम्हाला भर मांडवात चपलेनं मारतात आणि तुम्ही पप्पा 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 करत त्यांच्या मागं पळतात. अहो लाज वाटली पाहिजे तुम्हाला स्वतःची. चौथी सोय आहे तुमचं, आणि अजून बी तुम्ही तुमच्या वडिलांचं शेपूट धरून चालता. तुमच्यासारख्या मंद माणसाशी लग्न करण्यापेक्षा ना मी बिन लग्नाचीच बरी. अगं बाय 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 बाय, किती हातोंडाचा पट्टा ग तुझा. अगं किती बोलशील माझ्या पोराला. आई हाय मी त्याची, ऐकून नाही घेणार, सांगून ठेवते बघ. तुमचा नवरा जेव्हा तुमच्या मुलाला मारत होता तेव्हा कुठे गेली होती तुमच्यातली आई? देवा, मी पूर्ण प्रयत्न करतो, फासे उलटेच पडत आहेत. माझ्या चुकीची शिक्षा लतील नको देवा. कर काहीतरी चमत्कार कर, पण ठरल्या वेळेला लतीचं लग्न होऊ दे प्लीज. अहो हे ऐकायला आलो होतोय आपण इथं. लते, लते आता बास कर ना, नको ना वाढवू. विनबाई माफ करा, लहान होती. लहान आहे ना, ठेवा तुमच्याच घरी. बदनामी होईल हो माझी. बदनामी आमची बी होईलच की.
हे बघा पाहुणं, उगाच शब्दाला शब्द नका लावू, विनाकारण वाद वाढलो. पप्पा अहो ते काय म्हणते ते तरी ऐका ना. तू चुप बस, नाही तर मुस्काटच फोडेन तुझं. बापू, धुमाळा आणि कोकाटे यांची सोयरीक तुटली, हे लग्न मोडलं. चला रे. ओ पाहुणे, मोडली ना सोयरी. ऐकायला नाही आलं का? कानाची मशीन नीट लावा जरा. अगं बाई, ऐकू आलं, नीट ऐकू आलं. मग अहो आता सोयरीकच नाही तर आमचे 2 लाख कशाला ठेवले तुमच्याकडे? हो आजी, नका लय पैसे पैसे करूत. अगं बाई, पैसे पैसे कोण करताय? तुम्हीच ना. म्हणून तर लग्न मोडलं माझ्या लतीचं, त्या पैशा पायी. ते आहे. अगं जाऊ दे ना, तू जरा शांत राहा ना. कुठले पैसे हो आजी? कुठले पैसे? 2 लाख ऍडव्हान्स दिला तो. उडाले ते पैसे, उडाले म्हणजे? खर्च झाले. खर्च झाले? अहो असे कसे खर्च झाले? आमचे पैसे होते ते. लग्न मोडून चालले ना, मग आमचे पैसे द्या आम्हाला परत. कुठून देऊ? उलट आमचं 18 लाखाचं नुकसान झालं. आम्हाला नव्हतं का लग्नाचा खर्च? हा, उलट गाडीचा भुडदंड पडणार फुकट. फुकट आमचा वेळ वाया घालवला. अहो आमच्या दारात पोरींचे बाप पोरींच्या रांगा लावून उभे होते, पण आम्ही इकडे आलो. काय झालं बघा. काय पैसे पैसे मिळणार नाहीत, विसरा ते सगळं. उलट तुम्ही गाडीचे पैसे दिले पाहिजे. फुकटचा हेलपाटा. अहो आमची बदनामी झाली ती वेगळीच. समाजात मान आहे आम्हाला. आता याच्या ऑफिसचे लोक विचारतील लग्न का मोडलं म्हणून. झाली का आमची पण नाचक्की? पैसे कसले मागता अजय? बर, त्या आयरात दिलेली सोन्याची चेन आणि ती अंगठी ती तर द्या. का ती बी खर्च झाली? द्या द्या. आम्ही दिलेली अंगठी ती बी परत करा. ऐकून तर घ्या ना. हो, आमच्या हातून चुकी झाली हो. हो तर माफी मागतो मी तुमची, पण तुम्ही थांबा ना. काय करू थांबून? भर मांडवा तो तुमच्या पोरीनं पान उतारा केला, ते का कमी झालं का? यासाठी स्वारी जोडली होती का आम्ही? आणि तिच्या वतीनं मी माफी मागतो तुमची. बरं झालं आत्ताच कळलं. पोरगी जाडी ढब्बी तर हायच आणि तितकीच तोंडाळ बी हाय. आमच्यात नसतीच खपली बाई ती. अहो, लहान होती, तिचं बोलणं नका ना मनावर घेऊ. हो पाहुणे, अहो उगा शब्दाला शब्द लागला म्हणून असं टोकाचा निर्णय कोणी घेत असतं का? हे बघा, चूक आमची आहे ना, आपण बसून बोलू. आणि काय हो पाहुणे, उगं मोडलं मोडलं म्हणून अशा कुठे लग्नाच्या गाठी मोडत असतात का? ब्रह्मदेवानं बांधलेल्या गाठी आहेत ना त्या. अहो तुटली ती गाठ. किती वेळेला सांगू लग्न मोडलं म्हणून? अहो पाहुणे, हे लग्न मोडलं तर कोण करणार आहे आमच्या लती बरोबर लग्न? अहो तसा बी कोण लग्न करणार होतं तिच्याशी? सोयरीक करण्याआधी आम्ही बी चौकशी केली होती बापू. जो तो पोरगाईला नकार देत होता. अरे कोण करून गेली धोड? 2-3 वर्षापासून तुम्ही स्थळ पाहत होतात ना, मग काय लागलं हाती? हल्लीचा जमाना वेगळा आहे. पोरांच्या लय अपेक्षा असतात आपल्या बायकोबद्दल. आता
चौथी स्थळ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलंच असेल म्हणा. पण आम्ही माणुसकी दाखवली. कसली माणुसकी रे? पैशासाठी इकलं तू पोराला. ते आहे. आम्ही निदान हिला पैसे घेऊन तरी करून घ्यायला तयार झालो. बाकी कोणी उभं केलं नसतं हिला. काय बापू, तुम्ही स्वतःच्या हाताने स्वतःचं नुकसान करून घेतलं. अहो आम्ही तुमचा विचार करतो तर तुमची पोरगी आम्हालाच ऐकवते. हे बरं दिसतं का? बापू बापू पाहुणे पास. अहो थंड डोक्याने विचार करा जरा. पैसा आज नाही उद्या येईल, आठवडाभरात नक्कीच येईल. अहो पण माझ्या बापूला हार्टचा प्रॉब्लेम आहे. त्याला काही झालं तर कोण जबाबदार आहे त्याला? मग तुम्ही जबाबदार असाल. आणि असली तडक फडक पोरगी नकोच आम्हाला. बापू अहो आमची लती सगळ्यांचं मायनी करीती, सगळ्यांना सांभाळून घेती. दिवा हातात घेऊन शोधलं ना तरी अशी पोरगी नाही मिळणार तुम्हाला. नाही सापडणार. अशी जाडी ढब्बी नाही सापडणार बघा कुठं. हो वहिनी, रूप नाही गुण बघा. संसारासाठी गुणच लागतात ना हो. आणि आमची लती लक्ष्मी आहे, लक्ष्मी. आमची लती लक्ष्मीच्या पावलानं तुमचा उमरा ओलांडल. मग पहा तुम्ही कशी भरभराट होईल तुमची. ते राहू द्या. दत्त महाराजांची शपथ घेऊन सांगते वहिनी, एवढी शिवती न लती तेव्हापासून पाहते मी तिला. कोणाच्या आध्यात नाही मध्यात नाही. ती आणि तिची माणसं ह्यातच खुश असते ती. ऐका माझं वहिनी, करून घ्या तिला. स्वर्ग करेल ती तुमच्या घराचा स्वर्ग. एवढंच आहे ना? मग तुम्ही करून घ्या ना तुमच्या घराचा स्वर्ग. म्हणजे अहो तुम्हीच घ्या ना करून तिला. तुमच्या घरात बी हाय ना तर ना ताठा पोरगा. नाहीतरी हुंड्याचे पैसे तुम्हीच खाल्ले ना. अहो सांगा ना त्या आभ्याला, गिळले ना त्यांनी पैसे. तुम्हाला एवढीच काळजी आहे ना तिची? मग उभं करा ना तुमच्या पोराला बोल्यावर. ज्याची चूक त्याला शिक्षा झालीच पाहिजे. काय झालं? चिटकली का जीभ टाळायला? नुसत्या तोंडाच्या वाफा. बोलणं सोपं असतं, करून दाखवा. काय म्हणे, दिवा घेऊन शोधली तरी नाही मिळणार. मग एवढ्या 34 नकाराची कशाला वाट पाहत होता? घेऊन जायचं होतं ना पैलवानाला घरी. ए बाबा, तुला नसल करून घ्यायची तर राहू दे. आम्हाला काही जड नाही आमची पोरगी. जड नाही आहो, जाड आहे जाड. वहिनी, ती तुम्हाला बोलली आहे ना, ती माफी मागेल ना तुमची. हे लती, मग माफी माग त्यांची. अगं नको ना ताणून धरू तू. हा पाहुणे, आम्हाला थोडी मुदत द्या हो. अगं लते, मी बोलतो तिच्याशी. लते, हे लते, लते, काय हो? लते. घ्या की तुम्ही सून म्हणून करून. स्वतःवर आलं, आता काय बोलतील ते? हे चला निघा रे, चल चला. अहो अहो थांबा, अहो थांबा. नकार ठाई ठाई हाती लागना. जो तो पोरगाईला नकार देत होता. अरे फोन करून गेली धोड. लावते
2-3 वर्षापासून तुम्ही स्थळ पाहत होतात ना, मग काय लागलं हाती? आम्ही निदान हिला पैसे घेऊन तरी करून घ्यायला तयार झालो, बाकी कोणी उभं केलं नसतं हिला. ही ढोली गळ्यात बांधली की झाले मोकळे. मी करतो सगळं. मी आहे की नाही? आणि मोठी माणसं बोलत असताना असं बोलू नाही मध्ये. माझीच चूक आहे. अगं आपली मुलीकडली बाजू आहे की नाही? राहू दे बापू, आता नको. लती अगं अशी काल बोलती? दागिने काऊन काढले बरं तू? झालं आई, लग्न मोडलं. अगं असं नाही बोलू. मी बोलले म्हणून लग्न नाही मोडलं, पैशामुळे मोडलं. अभ्या, मिटलं भांडण. गजेंद्रावांच्या घरचे तयार झाले. तुझं चुकलंय अभ्या, तुला जबाबदारी घ्यायला पाहिजे. मुहूर्त आणि लाज वाचवायची असेल तर तुला बोल्यावर उभं राहावंच लागेल. बापू, आता तरी आशा सोडा माझ्या लग्नाची. लती अगं असं नाही होत बाळा. आई बापू जरा नीट बघा माझ्याकडं, नीट बघा. मी जाड आहे, ढोली आहे, ढब्बी आहे. आजकाल अशा मुली नाही चालत. पैशासाठी कुणीतरी हो म्हणतं, पैसा नाही मिळाला की सगळं संपतं. बस करा आता बापू. तुमच्या आणि माझ्या आयुष्याचे झाले तेवढे धिंडोडे पुरे. लग्न नाही झालं तर काही बिघडत नाही. मी काही बसून खाणार नाहीये, नोकरी करतेच आहे. माझी जाडी माझ्या बरोबर. एवढी काही जाड नाही तू पुरी. आई बापाच्या नजरेतून नाही, जगाच्या नजरेतून पहा. जगाची नजर कुठून आणू मी? आप झाल्यापासून मला सगळ्या पोरींमध्ये तू आणि माझी सुरीच दिसतात ग. माझ्यासाठी माझ्या पोरी म्हणजे पर्यायत ग. बस करा आता बापू. कुणी लग्न करणार नाहीये माझ्याशी हे मला कळलंय. तुम्ही बी ते एक्सेप्ट करा, म्हणजे तुमची आणि माझी दोघांची परवड थांबल. मी लतिकाशी लग्न? नाही नाही नाही, हे नाही जमणार मला. या जन्मात तर शक्य नाही. मग आता दुसरा काय उपाय आहे? आहे काय बोलते तू? अगं तुला माहितीये मला नाही आवडत ती, नाही पटत आमचं. माझं आणि तिचं काही नाही होऊ शकत. तुम्ही असं विचार तरी कसं करू शकता? आम्हाला बी कायले हौस नाहीये. हे पा, तिला माझ्या गळ्यात बांधू नका. काय बोलतोय, तुला कळतंय का तू? अरे ज्या पोरीच्या बापानं आपली आयुष्यभराची कमाई तुझ्या स्वप्नासाठी तुझ्या हवाली केली, त्याच्या मुलीबद्दल ही भाषा? लाज वाटायला पाहिजे तुला. पा मी सांगतोय ना, मी चुकलो, मान्य आहे मला. मी काही करू शकतो, पण हे नका करायला प्लीज. बाकी करायला काही शिल्लक ठेवलंयस का तू? आई तू तरी सांग, कसं शक्य आहे? तुझं चुकलंय अभ्या, आई तुला जबाबदारी घ्यायला पाहिजे. नाही घेणार मी जबाबदारी. अरे तू अशी जबाबदारी कशी झटकू शकतो? अप्पा मी जबाबदारी नाही झटकत आहे. मी बापूंकडून पैसे घेतले होते, माझी जबाबदारी आर्थिक, आणि पार पाडीन मी ती. आकाश पाताळ एक करण मी, पण 20 लाख रुपये मी बापूंचे देणार म्हणजे देणार. प्रश्न पैशाचाच आहे ना. प्रश्न फक्त पैशाचा राहिलेला नाहीये आता. प्रश्न लतीच्या इज्जतीचा, बापूच्या आयुष्याचा आणि धुमाळ कुटुंबाच्या भविष्याचा निर्माण झालेला आहे. अभ्या
अरे अबे तू असं कसं बोलू शकतोस रे? जबाबदारी फक्त आर्थिक आहे. मग आहे ना आर्थिक, मग ती का नाही जबाबदारी नीट पार पाडली बरं तू? गोळ घातलाच ना पैशाचा. वेळेत जर पैसे भेटले असते तर आज बापूंची जी अवस्था आहे ती झाली असती का? तरी मी सांगत होतो नको नको नको. माझा ऐकल तर शपथ. ऐन मांडवात लग्न मोडलंय का पोरीचं आपल्यामुळं? अख्ख्या गावाला कळलंय तू काय केलंयस ते. उद्या गावात तोंड दाखवायला जागा राहिली नाही. अभ्या, अरे एवढं स्वप्न म्हणत होतास म्हणून यांच्या विरोधात जाऊन तुला पाठीशी घातलं मी. तुझ्या पायी यांच्याकडचं सगळं ऐकून घेतलं आणि तू काय केलं? तू काय केलं? असा हात झटकून कसा काय मोकळा होऊ शकतो रे तू? आणि लग्न नाही करणार म्हणजे मग ती चूक कोणी निस्तारायची? उद्या बापूला काय झालं मग? मी बोलतो बापूंची. लग्न मोडलं, माझ्यामुळं मोडलं, मान्य आहे की. तिचं लग्न लावून देतो मी वर्षभराच्यात. लग्नाची जिम्मेदारी माझी. तोंड आहे का बापूशी बोलायला? एका शब्दानं बोलले नाहीत बापू. देव माणूस आहेत ते. त्यांच्या जागी जर दुसरं कोणी असतं तर? हराब्या, ऊस गोड लागला म्हणून मुळापासून कोणी खातं का रे? लिमिट असतं ती प्रत्येक गोष्टीला. मी म्हणतोय ना, मी घेतो जबाबदारी. नाही 1 वर्षाच्या आत तिचं लग्न लावून दिलं तर बघा तुम्ही. बस बस. अजिबात तोंड वाजवायचं नाही आता. पाहिलं, या असल्या निर्लज्ज तेवट्याला पाठीशी घालत होते तुम्ही. अभ्या, काहीच विलाज नाही रे. मुहूर्त आणि लाज वाचवायची असेल तर तुला बोल्यावर उभं राहावंच लागल. लती, तू एवढी चिडत जाऊ नको बरं. आणि आपल्याकडून पैशाला उशीर झालाय ना. प्रश्न फक्त पैशाचा आहे की माझ्या जाडेपणाचा? हा, आला मला 34वा नकार, पण त्याच्याशी यांना काय करायचंय? जेव्हा मला बघायला आले तेव्हा बी मी अशी जाडी ढोली डब्बीच होते ना. नव्हते पसंत तर द्यायचा होता नकार. कशाला केला मन मोठं? भरमसाठ वरदक्षिणा मिळत होती म्हणूनच ना बापू. अरे नाथा, सोड आता, जाऊ दे. पांडुरंगाची मर्जी म्हणायची आणि सोडून द्यायचं. त्यांची लायकीच नव्हती आपल्याशी सोयरीक जोडायची. बरं झालं आधीच रंग दाखवले, नाहीतर पोरीला कशी नांदवली असती कुणास ठाऊक. अगं आहे, अजून वेळ नाही गेली. टाइम आहे अजून मुहूर्ताला. अरे बाबा नाथा, पाहुणे गेले. पाहुणे गेले? नाही, असे कसे जातील? असतील ना आब्याकडं. पाहुणे निघून गेले. काय नाही होणार आता. लतीचं लग्न मोडलं. असं नाही होणार. आओ, थांबा. आहे, मी लतीशी लग्न करू शकत नाही. बस. लय ऐकून घेतलं तुमचं. लय गुण उधळले तुम्ही. तुमच्या ह्या गुणामुळं गावात तोंड दाखवायला जागा नाही राहिली मला. अभ्या, लतीचं लग्न व्हावं म्हणून बापूंनी किती जोडे झिजवलेत माहितीये ना तुला. आता कुठे एक लग्न जुळलं होतं ते बी तुझ्यामुळं मोडलं. मोडलं माझ्याचमुळं मोडलंय. नाही देऊ शकलो मी पैसे बापूंना. पण मागच्या 34 वेळेला हे नव्हता ना. त्या जाडीमुळेच ही वेळ आली बापूंवर. वर्गी खपवण्यासाठी पैसा द्यावा लागतोय बापूंना. यातच आलं ना सगळं. मी घेतले पैसे, नाही केले वेळेत परत. सगळं चुकलं, माझं सगळं चुकलं. अरे पण तिची एवढी मोठी शिक्षा देता काय मला? जी पोरगी दिसती तरी मी वाटवाकडी करतो, तिच्याशी बोलायला नाही आवडत मला. एवढी डोक्यात जाती ती माझ्या. तिच्याशीच माझ्या आयुष्याची गाठ बांधायला लागली तुम्ही. नाही, एक काम कर नाही मग त्यापेक्षा मला विहिरीत ढकलून द्या ना. अहो नको मारू नका हो. पाहुणे, अशोक पाहुणे गेले? अरे असे कसे गेले?
पाप्या, लाज वाटायला पाहिजे तुला. ज्यांनी तुझ्यावर उपकार केले त्यांच्या लेखीची उणीधुणी काढतोयस तू. तुझ्या फालतू स्वप्नापायी पाहुणे भर मांडवातून लग्न मोडून निघून गेले, तरी तू तुझी कातडी वाचवतोय. अरे लाज वाटली पाहिजे तुला. असं कसा रे तू अभ्या? बस बस झालं गुळमुळीत बोलणं. सांगा त्यांना आजच्या आज निर्णय द्या म्हणा. आजच्या आज जर बोहल्यावर नाही उभा राहिला तर तुमच्या नावानं आंघोळ केलीच म्हणून समजा. अहो, परत तोंड दाखवायचं नाही. हो, काय बोलताय हो? तुमच्यासाठी मी आणि माझ्यासाठी तुम्ही मेलो. लक्षात ठेवा, इष्टेटीतूनच नाही आयुष्यातून बेदखल करीन. अभ्या, असं बी माझ्या मनात राहील र. हे पाप डोक्यावर घेऊन नाही जगू शकणार बाबा. आपल्यामुळं लोकांच्या पोरीचं नुकसान. अन्न पाणी घेतल्याशिवाय दत्त महाराजांच्या समोर बसून राहणार आहे मी. लतीचं लग्न लागल्या बिगर पाण्याचं थेंब सुद्धा नाही घेणार तोंडात. माझं काय व्हायचंय ते होऊ दे. मी गेल्यावर ये मात्र चितेला अग्नी द्या. काय बोलते तू? आत्याबाई, तिकडं मंडपात बापूंना काहीतरी झटका आला वाटतं. नाही, आता पाहुण्यांमध्ये डॉक्टर होते ना, तर ते बघणं वगैरे चालू आहे. काय म्हणतात ते. अरे आब्या, आता कायची वाट बघतो रे तू? आता तोंड गप ठेवायचं. आम्ही म्हणू त्याला हो म्हणायचं. निर्णय झालाय. काळजी करण्यासारखं काही कारण नाही. पाहुणे गेले. अवकाश बापू, अरे वेशीपर्यंत गेले. बापू बापू काळजी करू नको, शांत हो बरं. गुरुजी, मुहूर्ताला किती टाइम आहे आज? अजून अर्धा तास आहे. आप्पा, चल माझ्या बरोबर. पाहुण्यांनी बेस नसेल ओलांडली अजून. अरे नका तुम्ही काळजी करू. लतीच्या डोक्यावर अक्षता पडल्याशिवाय काही जात नाही मी. बापू, बापू ती माणसं धड नाहीत. अशा घरात आपल्याला तिला कसं बरं सुख लाभल? हा ठरलेलं लग्न त्यांनी मोडलंय. तुम्ही नवण्या केल्या, तुम्ही पाय धरलेत त्यांचे, डोक्यावरचा फेटा ठेवलात त्यांच्या पायावर, पण त्यांनी तो फेटा लाथाडलाय. अहो, माणुसकी नसलेली माणसं आहेत ती बापू.
अशा घरात आपली लती कशी बरं सुखानं नांदल. विचार सोडा आता त्यांचा बापू. आपण उगाच शब्दानं शब्द वाढला का नाही तर त्यांनी मध्ये बोलायच नको होतं. हे बापू काही चुकीचं बोलली नाही बरं ती. हा पार बिन लग्नाची कशी ठेवतील घरामध्ये. वर मांडवामध्ये लग्न मोडलं, लोक शेण घालतील माझ्या तोंडात. कोण करेल माझ्या लतीशी लग्न. मुहूर्त चुकता कामा नाही, मुहूर्त नाही बदलता येत. मग नवरा मुलगा बदलायचा, मुहूर्त नाही. आमचा आब्या करेल लतीशी लग्न. लग्न ठरलेल्या मुहूर्तावरच होईल बापू. होय गुरुजी, करा तयारी सुरू. मुहूर्त चुकता कामा नये. आता लती आणि आभ्याचं लग्न होणार याच मुहूर्तावर. ए बस झालं तुझं नाटक. बस आता गाडीत. मी नाही येणार. नाही येणार तुझ्या तर आता. मारा मारा मला, माझा जीव घ्या तुम्ही, पण मी लतिकेचीच लग्न करणार आहे. माझं प्रेम आहे तिच्यावर. पप्पा तुम्ही लय चुकीचे वागलात तिच्याशी. लती खूप चांगली मुलगी आहे. अहो दिवा घेऊन जरी तुम्ही शोधायचा प्रयत्न केलात ना तरी अशी मुलगी सापडायची नाही. बघा रे काय म्हणतो हा. ए पकडायचं नाही. ए अरे लग्न आहे ना माझं. अरे घोड्यावर बसवायचं सोडून अशी कुठे फिरवणं काढतात का कोणाची. सोडा मला, सोडा. हे थांब. हे सजन, हे रडू दे त्याला इथंच. आपण बसा गाडीत. चला चला निघा. मी आलो. हा बोला अबे. दादा बापू कसे तरी ठीक. काळजी करण्यासारखं काही नाही ना. नाही डॉक्टर साहेब होते म्हणून धोका टाळला. दादा मला खरं सांग, तब्येत नक्की बरी येणार आहे त्यांची. मी येणार होतो, आपण नको म्हणले. काय होऊन बसतं रे मायामुळे. हे आयुष्यभर माफ नाही करणार मी स्वतःला. अबे अबे मी तुला थोड्या वेळाने फोन करतो. हा मी करतो तुला. थांब थांब थांब. आब्या, आब्या, मी जे ऐकले ते खरंय का? तू त्या ढोलीशी लग्न करतोयस? अरे आप्पा ठरवताय तिकडं सगळं. असं कसं तयार झालास तू? नाही झालो मी तयार. म्हणजे जुलमाचा राम रामाय होय सगळा? नाही आप्पा, जुलमाचा राम राम नको. त्या बाय असं नाही बापू. त्याला बी परिस्थितीची कल्पना आहे. तू नको ना विचार करू. तू तुझी तब्येत सांभाळ ना. हे बाय मंडप पडलेला आहे, पाहुणे आलेले आहेत, गुरुजी बी आहेत, मुहूर्त बी जवळ आलेला आहे. आता कायला चर्चा करायची. पडू द्या अक्षता वधूवरांच्या डोक्यावर. सुरे
जा लतीला सांग. देवाच्या मनात पण नक्की काय आहे काही कळना. का होत असेल असं? आपणकडून पैसे घ्यायची बुद्धी काय झाली? ते पैसे विक्याच्या हातात दिले, लोन कॅन्सल झालं, सगळ्या पतपेड्यांनी टेंगा दाखवला, वावर जाईना, पैसे भेटले, राग झाली पैशाची. का का देवाच्या नाही भाऊजी, तुमच्या आईच्याच मनात होत. आप्पांनी नाट्यबाईंनीच विकायला काढलंय तुम्हाला. पैशाच्या बदल्यात ती धब्बी गळ्यात मारतायत तुमच्या. अजिला कोणी दारातही उभं करत नाही. एवढं 34व्या, अगं बाई आता तर 35व्यांदा नकार आलाय. ती धोंड तुमच्या गळ्यात मारतायत. आता माघारी नाही येणार फिरता. कशाला त्याच्या गळ्यात बांधताय मला? तो तयार आहे. गिल्ट वाटत असेल त्याला. काय का असं ना, हे लग्न झालं पाहिजे. अगं काय बोलते तू ताईडे? अगं बापूंना किती टेन्शन आलंय. पण म्हणून अभ्या नाही. अगं आमच्या दोघांमध्ये आडवा इस्तू जात नाही. पण मैत्री होती ना आधी. झाला जमाना त्याला. आता आमची तोंड 2 दिशांना असतात. लग्न झालं की सगळं ठीक होतं. सगळे प्रश्न फक्त लग्नाने कसे सुटतील? तायडे आम्ही त्या 2 रेषा आहोत ज्या कधी एकत्र येणार नाहीत. आणि माझं लग्न मोडलं म्हणून मी त्याच्या आयुष्याचं नरक का करू? बापूंसाठी. लत्या ग 1 वराड माघारी गेलंय ग. बापू किती हवालदिल झालेत कळतंय का तुला? लते तुझं लग्न स्वप्न आहे ग त्यांचं. तुझ्या डोक्यावर अक्षता पडल्या नाहीत ना तर मराल ग आपला बाप. ते हात जोडते ग तुझ्या समोर. ते बापू गेले तर पोरगे हो ग आपण. तायडे असं नको बोलू. बापूंना काही नाही होणार. लते बापूंच्या सुखासाठी इथवर आली ना ग तू. आता माघारी नको फिरू. काय भर माझी मान आणि घाल हे डोरलं माझ्या गळ्यामध्ये. म्हणजे झालं आपलं लग्न. एकदा का आपलं लग्न झालं ना की मग आत्याबाई पण तुझ्यावरती कसलीच जबरदस्ती करू शकणार नाही. हव्या? अरे कसला विचार करत बसलायस तू? ही विचार करत बसण्याची वेळ नाहीये. आता जर का आपलं लग्न झालं नाही ना तर आयुष्यभरासाठी ते जड लोडनं तू गळ्यात घालून मिरवशील बघ. लाव हे कुंकू आणि घाल हे मंगळसूत्र माझ्या गळ्यामध्ये. मग तुझी बायको म्हणून कशी जगाला पुरून उरते मी बघ. माझ्या प्रेमाची लाज राख. लाज राख माझी पोरी. बापू ठरलो मी. थकलोय. एकच स्वप्न पाहिलं होतं. त्याच मी स्वप्न झालं.
चांगलं सगळं. बापू हे बघ असं काही बी झालेलं नाहीये. एवढा हताश व्हायची काही गरज नाहीये. हे पाय लतीचं लग्न होणार आणि ठरल्या वेळेलाच होणार. बापू तुम्ही नका ना स्वतःला त्रास करून घेऊ. अरे असं नाही करू, असं नाही करू. बराच निघून गेलं सगळीकडं चितू झाली. हातमध्ये तेव्हासारखा पाऊल नसताना आलात तर मला कामात तोंड टाकायला जागा राहिलीच असती. आपण तुझे उपकार मी आयुष्यभर नाही पुढू शकणार रे. हे बापू काय लाजितो. अरे आमच्यामुळे ही वेळ आली तुझ्यावर. बापू हे बापू हे बापू काय होतंय? बापू बापू काय होतंय? ओरड पडते धडधडते छाती. डॉक्टरांकडे जायचं का? नाही, तुझ्या डोक्यावर अक्षत पडल्या की बरं वाटेल मला. सज्जनराव गेले, अशी वेळ वैऱ्यावर मी येऊ नये ग. हे बापू अरे ती माणसंच बरी नव्हती. आपल्याला ती कशी राहिली असती बरं तिथं. हे बाय जे होतं ते सगळं चांगल्यासाठी होतं असं का नाही विचार करीत तू. झालं गेलं गंगेला मिळालं, आता कयाला जुनं काढायचं. लते तयार हो. लते लते माफ कर ग मला. मला माहिती तुझं आणि हा व्यसन नाही पटत. लोक हसतील ग मला. लते, मी मागतो ग तुझ्या पुढं. बस बापू बस झालं भीक मागणं. नका हात जोडू असे. बापू तुमचा हक्क आहे मायावर. बापू तुमच्या सुखापेक्षा मायासाठी काय बी जास्त नाही. बापू सगळं तुमच्या मनासारखं होईल. तुम्ही टेन्शन नका घेऊ. करेन मी हे लग्न. मी हे लग्न नाही करू शकत कामिनी. पण का अभ्या? त्या ढप्पीशी करायचंय का मग? कसं दिसेल तुमचा जोडा भाऊजी? जरा विचार करा. मी जोड नुसता विचार करण्याच्या मनस्थितीत नाहीये मी वहिनी. मला माहितीये भाऊजी, मला माहितीये तुम्हाला नाही करायचं हे लग्न. राहिलं पळून जा ना मग. हे पाय आता हा एकच उपाय आहे तुमच्या समोर. बॅग भरा आणि जा पळून. तुम्ही इथं राहिलात ना तर मग काय लग्नाच्या फोटो पासूनच तुमच्या आयुष्याचा तोल गेला म्हणून समजा. ठीक आहे, आपण पळून जाऊ अभ्या. चल मी तुझी बॅग भरते. चल 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 चल.
अभ्या ए अभ्या काय काय तुम्ही कशाला आले इकडं? तयार करायला कशाला? लग्नाला नाही ते तयार आहेत. मी बघतो. नको, मी काय म्हणते, तुम्ही महत्वाचं काम करा. ऐका, ते आत्याबाईंनी सांगितलं होतं लतीची वरात काढायची की नाही, मग बँडवाल्यांना बोलवायचंय ना. हा ते करा लवकर. हा फोन करा तुम्ही त्यांना. जा ते आत्याबाई ओरडतील ना, त्या आधी जाऊन ते काम करा. तुझं चार्जर आणि पाकिट कुठे? हव्या, कसलं एवढं टेन्शन घेतलंयस तू? नको पैशाचा विचार करू. हे बघ, माझ्याकडे ना 4-5 हजार रुपयाची कॅश आहे आणि ती सोन्याची चेन पण आहेच की आपल्याकडे. सगळे मिळून टोटल 40-50 हजार रुपये नक्की होते. आणि मग पुढचं पुढे बघू की. आणि माझ्या कपड्यांची तर चिंता करूच नकोस तू. आईच्या घरी माझ्या कपाटामध्ये 4-5 कपाट भरून माझे कपडे आहेत. अभ्या, आता जो भी होगा ना देखा जाएगा. कळलं का तुला? फक्त ना एकच कर, यापुढं कुणाशी बी काय बी बोलायचं नाही. मला गरज आहे बोलायची. एकदा बोलू का मी अभ्याशी? चल. नाही नको, तुम्ही कोणी बी येऊ नका. मी जाते. मला 2 मिनिट बोलायचंय त्याच्याशी. जाय, पण ये लवकर. चल अभ्या, चल जाऊ. सॉरी, दुखलं का? मी मसाज करून देते तुला. हा, राहू दे. सॉरी, मी प्रेम मारते. हा, आता काय मालक? आता काय झालं नाही, मोडलं ना ढोलीचं लग्न. आता काय परत होत नसतं. आणि मग सेलिब्रेशन विषय का मालक? अरे मंगाव ना फेर आलोच मालक. कालप्या. अरे ये लगा 6. हा झालंय सगळं. ठीक आहे. काय हो? हा चला की अजून इथंच. चल. लते कुठं? आलेच. चल उशीर होतोय. चल. त्या ठप्पीच्या पैशांपायी काय अवस्था झाली आहे बघ तुझी. कुठल्या मुडद्याने तुझ्यावरती हात उचलला? कोपरापासूनच हात उघडून ठेवते मी त्याचा. इथं बी किती लागलंय तुला? मी औषध लावते. बघू.
आपल्याकडे वेळ नाहीये जास्त अभ्या. अरे आता तरी घडाघडा बोल माझ्याशी. चल अभ्या, निघूया लवकर. चल. मला बोलायचंय तुझ्याशी. हेच पाहिजे होतं ना तुला? काय? अभ्याशी लग्न. मी जरा बोलू का अभ्याशी? मग बोल ना. एकट्यात. एकट्यात काय बोलायचंय? हे अभ्या, तिला माहित नाही का आपल्याबद्दल? कामिनी, मला बी बोलायचं हिच्याशी एकट्यात. अभ्या, इथं नाही, टेरेसवर. अहो बघूया ना तुमच्या पोटात बसती की नाही अंगठी. तुमच्या पोटात बरोबर बसली अंगठी. तुमच्या मापाची बनवली की काय अंगठी? हो, देवाच्याच मनात होतं का हो यांचं लग्न? खोटं का बोलला तू लोणचं झालं म्हणून? लोणचं नव्हतं झालं, पण काम होईल वाटलं तुम्हाला. सांगायला पाहिजे होतं तुम्हाला. किती वेळा फोन करून विचारलं मी. काय करणार होती तू? काहीतरी केलंच असतं. काही करत नाही तू. तू मोठा तालेवार ना. तू काय केलं? विश्वासात घेऊन सगळं सांगितलं असतं तर आज ही वेळ आलीच नसती. किती वेळा फोन करून तुला विचारलं पैशाचं झालं का, लोनचं झालं का तुझ्या? तेव्हा हो हो म्हणत राहिला. आधीच जर सांगितलं असतं की नाही झालं लोनचं काम तर तेव्हाच बोलले असते ना मी बापूंशी. कदाचित बापू तेव्हाच सज्जनच्या वडिलांशी बोलले असते. काढला असता काहीतरी मार्ग. ढकललं असतं हे लग्न पुढं. हे लग्न झालंच नसतं. किमान भर मांडवात हे लग्न मोडलं नसतं. नाचक्की नसती झाली. माझ्या बापूंच्या तब्येतीला बी काही झालं नसतं. मुद्दाम नाही केलं मी हे सगळं. त्यांना काही बदलणार नाही. बदलू शकतो आपण. काय? तुझं आणि माझं भविष्य. म्हणजे मला वेळ पाहिजे थोडं. आता माझ्या हातात काहीच नाही. हे पाय, मी पैसे परत करीन व्याजासकट. सगळ्या गोष्टी पैशानं नाही होत. हे बघ, तुलाही माहितीये, मलाही माहितीये, हे नाही होऊ शकत. काय नाही होऊ शकत? आपलं लग्न. मला बी काही हौस नाही. तेच तर म्हणतोय मी. आपलं नाही पटलं कधी. मुद्दा काय?
हे लग्न मोड. मोड सांग तुला नाही करायचं. का? पण त्यातच आपलं भलं आहे. मी का मोडू पण? अगं कारण मी नाही मोडू शकत. प्लीज. हे सगळं माझ्यामुळे झालंय माहितीये मला. खरं सांगतो मुद्दाम नाही केलं मी. बापूंचे लय उपकार आहेत माझ्यावर. त्यांचं देणं वेळेत नाही देऊ शकलो. आयुष्यभर गिल्ट राहील मला, खरंच सांगतो. आणि स्वतःच्या स्वप्नाच्या मागे लागलो मी. सगळं हाताबाहेर गेलं. बँकेनं लोन कॅन्सल केलं. त्या पतपेढ जाऊ दे. ते पाहिजे सगळं असं होईल असं नव्हतं वाटलं मला. खरं सांगतो मला नाही सुचत आहे काही. स्ट्रेस आलाय मला आता. तुला स्ट्रेस आलाय? लग्न माझं मोडलंय. बाप माझ्या मरणाच्या दारात आहे. हसन बदनामी माझी होणार आहे आणि स्ट्रेस तुला आलाय. चूक झाली आहे माझी. नाही नाही म्हणते मी. पण मी बापूंचे पैसे परत करीन. तुझं लग्न लावून देण्याची जिम्मेदारी माझी. खरंच सांगतो तुझं लग्न लावल्याशिवाय भोल्यावर नाही चढणार. मी घेईन ना बापूंची काळजी. सगळं करीन. त्यांना हॉस्पिटलमध्ये नेईन शहरातल्या. वचन देतो. आणि त्याच्या बदल्यात मी लग्न मोडायचं? कारण नाही म्हणण्याच्या परिस्थितीत मी नाहीये. पै पाहुणे आलेत गावागावातून. आधीच शोभा झाली आहे त्यांच्या समोर. तिथं बापू हात जोडून उभे आहेत माझ्या समोर. कोणत्या तोंडानं नाही म्हणू त्यांना? प्लीज 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 मदत कर मला. मी मागतो ना बापूंची माफी. त्या पाहुण्यांची माफी मागेन मी. वचन देतो मी तुला. तुझं सगळं हाताबाहेर गेलंय. माझी जिम्मेदारी. मी करण सगळं नीट. बापूंना काही होणार नाही हे स्टॅम्प पेपरवर लिहून देशील मला? चूक नसताना नाही होणार काही. खरंच नाही होणार काही. तू फक्त नाही म्हण. मी करण सगळं. मी ओळखते माझ्या बापूंना. त्यांना नाही झेपणार आहे. पुढचं सगळं करण मी. हॉस्पिटलला नेतो त्यांना. मोठ्या कधी? अटॅक आल्यानंतर? त्यांचं बीपी वर खाली होतं. घशाला कोरड पडतीये त्यांच्या. बापू दुसऱ्या अटॅक कडे जात आहेत जाणवतंय मला. तुझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझे बापू तुझ्या पाठीशी उभे राहिले. कारण स्वप्नांचं मोल आहे त्यांना. पण त्यांनी एक स्वप्न पाहिलं. माझं लग्न. गेली कित्येक वर्ष त्यांनी जोडे झिजवले, अपमान सहन केले फक्त या एका दिवसासाठी. एकच स्वप्न होतं त्यांचं. माझ्या डोक्यावर अक्षता पडलेल्या पाहायच्या. आणि तू काय केलंस त्या स्वप्नाचं? चुराडा. केलेली मदत काढू नये म्हणतात बापू. माझं लग्न मोडलं याचं दुःख नाही मला. पण माझा बाप मनानं तुटला याचं दुःख आहे. माझं लग्न नाही झालं तर मला फरक पडत नाही. पण ते माझ्या बापूंना नाही कळत ना. अरे तोंडाशी आलेला घास गेलाय त्यांचा. पण एका शब्दानं ते तुला काही बोलले नाही. तुला काय वाटतं या सगळ्यातून सावरतील माझे बापू? कसा आहेस रे अभ्या तू? आधी तू कशी येते बघ. आयुष्यात स्वतःसाठी बोलायला शिक आधी. चूक नसताना सॉरी म्हणती. पसंत नसताना लग्नाला होकार देती. मनात नसताना लग्नाला उभी राहती. तू कणाच नाही तुला ना स्वतःची मत आहेत तुला. हट. कधीतरी स्टँड घे स्वतःसाठी. घेतलाय मी तो. माझी फॅमिली हाच माझा स्टँड आहे. आणि एवढं वाटत असेल तर घे तुझा स्टँड. जा आणि सांग नाही करू शकत लग्न म्हणून. नाही म्हणू शकत मी. हे अडकलोय मी. गुन्हेगार आहे मी बापूंचा. दगडाखालीत माझे हात. तुझं नाहीये ना पण तसं. तू सांगू शकते ना नाही करायचं हे लग्न म्हणून. लग्न म्हणजे काय भातुकलीचा खेळ आहे का ग? हा काही नाही तर स्वतःच्या सुखाचा तर विचार कर ना. माझ्यासाठी माझ्या सुखापेक्षा बापूंची इच्छा महत्वाची आहे. मी नाही मोडणार त्यांचं मन. तूच काय शेतातलं बुजगावनं जरी समोर आणून ठेवलं ना त्याच्या बिगळ्यात आता माळ घालेन मी. ठरलेलं लग्न मोडलं. आता मला लग्नाकडूनच काय माझ्या आयुष्याकडून पण काही अपेक्षा नाही. फक्त माझ्या बापूंना काही झालं नाही पाहिजे. त्यामुळे जे ते म्हणतील तेच मी करणार. तू माझा किती बी तिरस्कार करत असलास तरी मला काही फरक पडत नाही. कारण मला ठाव आहे मी हे का करते. माझे बापू वाचतील. आणि त्यासाठी माझ्या सुखाची होळी करावी लागली तरी मला चालेल. आधी मैत्री ठेवली नाही मी आपली.
तू लग्न करायला सांगते मला. मी नाही सांगत. मी कशाला सांगू? मला काही हौस नाही तुझ्याशी लग्न करण्याची, गावात तुझी बायको म्हणून मिरवायची. तुझ्याशी लग्न करून माझ्या पुढे काय वाढून ठेवलंय हे माहितीये मला, पण मला फरक पडत नाही. बापू म्हणतील तसं. मी विचार करणं सोडलंय आता. माझ्या नशिबात जे असेल ते होईल. जन्माला घातलं तेव्हा ब्रह्मदेवानं वनवास लिहिलं असेल माझ्या नशिबात, तर ठीक आहे. मला तुझा एवढा तिरस्कार कधीच वाटला नाही. अजून वाटेल तुला लग्न झाल्यावर. हे बाकी बरोबर बोलली तू. 60 उत्तराची कानी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण कधी होणारच नाही. कारण आपलं लग्न म्हणजे जोक असेल, जोक. हाच मग तू त्या जोकवर. मला फरक पडत नाही. माझा नकार माझ्या बापूचा जीव घेईल. हेच बोलायला आलती तू इथं? बोलायला नाही, सांगायला आलते. असं नाही की माझी इच्छा आहे, पण फक्त नाईलाज म्हणून मी हे लग्न करते. सॉरी, पण त्यांना आधीच एक अटॅक येऊन गेलाय. त्याच्यासाठी माझा निर्णय मी घेतलाय. तुझा निर्णय तू घे. लग्न झाल्यानंतर बापूंना काही होणार नाही याची गॅरंटी आहे तुला? लग्न झाल्यानंतर काय होणार नाही याची गॅरंटी नाही मला, पण लग्न झालंच नाही तर माझ्या बापूंना नक्की काहीतरी होईल याची मात्र गॅरंटी आहे. माझ्या बापूंना ओळखते मी. माझ्या बापूंसाठी मी या लग्नाला उभी आहे. यायचं की नाही तू ठरव. तुझी मर्जी.